एक 5 वर्षासाठी बोटनेक पॅटर्न कसं बनवायचं ते बघूया। तर छातीचं माप आहे समजा आपल्याकडे 20 इंचचं आहे, तसंच आपल्याकडे उंची आहे त्याची कमर उंची जी की 10 इंचची आहे आणि गळ्याची उंची जी आहे गळा उंची ती बरोबर 2 इंचची आहे। त्याला शोल्डर जे लागणार आहे ते पूर्ण शोल्डर आपण मोजलेलं आहे आणि ते शोल्डर आहे 10 इंचचं। आणि अशा पद्धतीने ह्या मापावर आपल्याला एक बोटनेक बनवून घ्यायचं आहे। मग काय केलं पाहिजे बोटनेक बनवण्यासाठी? तर आता आपण याला बाजूला करूया की माप तुमच्या लक्षात आली। छाती उंची गळा शोल्डर। काय करायचं आहे की छाती जसं की छाती सर्वप्रथम छाती होती ना, मग 20 चा चौथा भाग झाला 5, 5 अधिक 2 बरोबर 7 आणि उंची किती होती? तर एक 7 होती किंवा 8 होती। 7 अधिक 1 घेऊया ते जास्त चांगलं होईल। आणि उंची घेतली आपण 7 अधिक 1 आणि याचा एक चौकोनी बॉक्स बनवून घेतला। शोल्डर जे होतं ते 10 होतं। 10च्या हाफ जे आहे ही बंद बाजू आहे माझी। 10च्या हाफ होतात 5 इंच। 5 इंच इकडे घ्या आणि 5 इंच इकडे जसेच्या तसे घ्या लहान मुलांसाठी। उरलेला भाग जोडा। 1 ते अर्धा इंच आतमध्ये घ्या आणि असा गळा घ्या। शोल्डर त्यांना 1.5 इंचचं तयार हवंय किंवा 2 इंचचं। 2 इंचचं तयार शोल्डर घेतलं। गळ्याची उंची 2 आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा। गळा बनवताना अशी तिरकस रेषा आणि जास्त खोल न घेता थोडासा खोल, पाव इंचचा अर्धा इंचचा शोल्डर उतार आणि अशा पद्धतीने हा पॅटर्न कट होणार। आणि बोटनेक पॅटर्न अशाच पद्धतीने असेल। तुम्ही ट्राय करा, नक्कीच जमणार आहे। जर का लहान मुलांचं आहे आणि फिटिंग द्यायची आहे तर मग फिटिंग देण्यासाठी 1 इंच आतमध्ये या, तिरकस रेषा द्या आणि मग हा असा कट करा। समजा कट केल्यानंतर तो कसा दिसणार आहे तर आपण हा कट करून बघूया। आणि जस्ट सॅम्पल पॅटर्न असं तुमचं तयार होणार आहे। बोटनेक पॅटर्न रेडी।